आपण आता जाऊया. आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार इंडियन मर्चंट चेंबर्स मध्ये आहेत. त्यांच्याबरोबर आहेत समीर सोमय्या, अध्यक्ष IMC, आणि अजित मंगळूरकर, हे दोन्ही मान्यवर. आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांच्या समवेत आहे IMC. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे उद्योग जगताच्या प्रतिक्रिया असतात. शिशिर, अगदी शरद सर, आपण बघताय की ज्या प्रकारे सध्या हा वोट इन अकाउंट मांडण्यात आले, खरं तर खूप एक्सपेक्टेशन्स आहेत इंडस्ट्रीच्या त्या संदर्भात आपण यापूर्वी ऐकलं, पण आता नेमक्या त्या पूर्ण झाल्यात क्या त्या आपण सध्या जाणून घेणार आहोत. आपण सध्या आहोत इंडियन मर्चंट चेंबर्समध्ये. आपल्यासोबत इंडियन मर्चंट चेंबर्सचे प्रेसिडेंट समीर सोमय्या सर आहेत आणि त्याचबरोबर इंडियन मर्चंट चेंबर्सचे DG अजित मंगळूरकर सर पण आहेत. सुरुवात आपण समीर सर आपण करूयात. सर, थोड्या मिनिटापूर्वी आपण म्हटलं की वोट ऑन अकाउंट आहे आणि इतके एक्सपेक्टेशन्स नाही आहेत, तरी पण सरकारनं जी अनाउन्समेंट केलेली आहे त्यानुसार इंडस्ट्रीचा काय दृष्टिकोन या संदर्भात आहे? आता मला असं वाटतं की बजेट चांगलंच आहे. मागच्या 10 वर्षात सरकारने काय काम केलं आणि पुढे जाऊन पुढच्या 5 वर्षात काय करणार आहे ते आम्हाला फायनान्स मिनिस्टरनी सांगितलं. याच्यामध्ये 4 वर्ग आहेत. तरुण वर्ग आहे, गरीब आहेत, स्त्री वर्ग आहे आणि अन्नदाता शेतकरी वर्ग आहेत. आणि मोदी सरकारच्या सबका साथ सबका विकास आहे. ते 4 वर्गाला कसं पुढं घेऊन जायचं त्याच्यावर आपल्याला सांगितलं. मला बजेटमध्ये दुसरं काय चांगलं वाटलं की 1 लाख कोटीची ते कॉर्पस ठेवली आहे 50 वर्षासाठी आणि बिनव्याज आम्हाला देणार, म्हणजे देशाला देणार. आणि पुढच्या 100 वर्षापर्यंत आपण एक दूरदर्शी योजना आहे. आपण कसं आपल्याला देशाला जास्त मजबूत करू शकणार त्याच्यावर ते मला असं वाटतं की खूपच चांगली कल्पना आहे, चांगली योजना आहे. इन्फ्रास्ट्रक्चरवर सरकारने 10 वर्षात खूपच काम केलं आहे. रस्त्यावर असेल, रेलमध्ये असेल, एअरपोर्ट विमानतळ असणार आणि ह्याला कसं पुढं घेऊन जायचं त्याच्यावर आता 11% पण मला असं वाटतं की वाढ केली आहे. आणि आपलं जी अर्थव्यवस्था आहे ते 6-6.5% चालू आहे आणि जगात 5व्या स्तरावर आहे. आणि कसं ते विकसित भारत करायची असेल तर त्याच्यावर मला असं वाटतं की खूपच चांगलं रनवे आहे. आणि मला एक दुसरं काय वाटलं की जैविक ट्रान्सफॉर्मेशन जे म्हणतात, बायो ट्रान्सफॉर्मेशन, CBGचं कसं मॅन्डेट घेऊन यायचं किंवा बायो पॉलिमरला कसं घेऊन जायचं, सरकाराचा संकल्प आहे आणि आपलं निश्चय आहे आणि कमिटमेंट आहे की नेट झिरोवर आपल्याला जायचं आहे 2070पर्यंत. तर हे पण मला असं वाटतं की खूपच चांगली बजेटमध्ये हे सर्व सांगितलं, ते खूप छान केलं. अर्थात आपल्यासोबत अजित सर आहेत. अजित सर, यावेळेला आपण बघतोय की 11 लाख 11 करोड कॅपेक्स प्लॅन आणि ज्या प्रकारे आपण म्हणतोय की दरवर्षी दरवेळेला कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये आपण एक बरी वाढ त्यामध्ये असते, यावेळेला पण ती बघतोय आपण. फायदा नेमका अर्थव्यवस्थेला याचा कसा होईल? उद्या जर आपण म्हणणार की 2047 इंडियाला आपण डेव्हलप नेशन करणार, डेव्हलप नेशन कसा होतो? इन्फ्रास्ट्रक्चरवर. तर हे एक फाउंडेशन आहे की आपण इतक्या 10 वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरवर जे आपण कॉन्सन्ट्रेट केलं आहे त्याच्यावर अजून त्या कॉन्सन्ट्रेशनला मजबूत करणे आणि 2047चं लक्ष ठेवून की उद्या जर डेव्हलप नेशन व्हायचं आहे तर इंडियाला इन्फ्रास्ट्रक्चर हॅज टू बी नंबर 1. तर त्या हिशोबाने म्हणजे आणि आपल्याला दिसतंच आहे आता मुंबईतच बघा ना, आपण उद्या या महिन्याअखेर कोस्टल रोड सुरू होणार आहे. हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरवर झालं आहे. अटल सेतू जो वाढला आहे त्याच्या आजूबाजूचा आता डेव्हलपमेंट बघा किती होते. एका वर्षात सगळं तो जगच बदलून जाईल तिकडे. तर हे सगळं म्हणजे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं म्हणूनच तर होत आहे. एक अजून महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटकडे देखील या सरकारनं जास्त भर दिलेला आहे. सोमय्या सर, स्किल इंडिया या संदर्भात बघतोय की अनेक योजना सुरू आहेत, पण त्या संदर्भात त्याकडे फंडची देखील आवश्यकता आहे आणि कशा प्रकारे जास्तीत जास्त स्किल इंडियाला आपण प्रमोट करता येईल यावेळेला बजेटमध्ये असं प्रावधान पण केलेलं आहे. याचा फायदा नेमका R&D आणि स्किल इंडिया कशा प्रकारे होणार आहे भविष्यात? आपण पहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण करतोय, पैसे ठेवतोय आणि अर्थव्यवस्थेला वाढायची आहे आणि आपली लोकसंख्येमध्ये तरुणाची खूपच संख्या जास्त आहे. तर आपलं जे डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण म्हणतोय ते आपण कसं त्याचा लाभ तरुणाला कसं आणि देशाला कसं, ते स्किल इंडिया इज द ब्रिज, सेतू आहे तरुणाला आणि देशाला. ते कंबाईन केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो.
आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये अजून अशी देखील सांगता येईल की ज्या प्रकारे सरकारनं सोलर एनर्जी असो अथवा रेल्वेचा आपला विकास असो, ज्यामध्ये वेगळे कॉरिडॉर असतील, यावर देखील सरकारनं भर दिला. म्हणजे अर्थात एका ठिकाणी बघतोय की एक फायनान्शियल डिसिप्लिन मेंटेन करण्याचा प्रयत्न अजित सरकार तर करतंयच, पण त्याचबरोबर ह्या कल्याणकारी योजना आहेत आणि खास करून ज्या एक सामान्य माणसाला जो उपयोग होईल त्यावर देखील सरकारनं जोर दिला आहे. याचा इंडस्ट्री कशा प्रकारे येत्या काळात इफेक्ट बघणार आहे ओव्हरऑल इकॉनॉमीवरती देखील? आता तुम्ही जर लॉजिस्टिक्सवर नुसता एक लॉजिस्टिक्सचा मुद्दा घेतला, म्हणजे आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो ते नुसतंच काही आपलं ब्रिजेस किंवा रोड नाही, तर रेलचे तुम्ही आता मुद्दा घेतला आहे. त्याच्यात एक जे त्यांनी म्हटलं आहे की आपल्याकडे 40,000 काहीतरी जुन्या बोगीज आहे, जे आपण वंदे भारत ला कन्वर्ट करणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली तेवढे तुम्ही वंदे भारत जास्ती ट्रेन्स पण येणार आहे. आणि तुम्ही जेव्हा लॉजिस्टिक्स किंवा तुमचं ट्रान्सपोर्टेशन वाढतं तेव्हा सामान्य जनताला, आणि जेव्हा इंडस्ट्री म्हणते, उद्या इंडस्ट्रीला कुठे जर काही सेटअप करायचं असेल, पहिला प्रश्न आहे तिथं पोचायचं कसं, किंवा तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, पाणी आहे का, वीज आहे का, हे जर सगळं तुम्ही ऑलरेडी सिस्टम तयार कराल, तुमची इकोसिस्टम ऑटोमॅटिकली वाढायला लागते. तर इंडस्ट्रीला तर हे जे अनाऊन्समेंट्स आहे आणि जे पुढचे जे जुलैमध्ये अनाऊन्समेंट होतील, हा बजेट त्याचा फाउंडेशन आहे. म्हणजे याचा अर्थ सरकारला वेगळं करण्याची काही गरज नाही आहे, कारण का त्यांनी ज्या ऑलरेडी पॉलिसीज आतापर्यंत आखल्यात, इंडस्ट्रीला असं वाटतंय की या इनफ आहेत सरकारला येत्या काळात पुन्हा येण्यासाठी. हे पॉप्युलिस्ट बजेट तर नाही आहे. सरकार येणार की नाही येणार तो एक दुसरा मुद्दा आहे, पण आय थिंक तो प्रश्न ऑलमोस्ट सगळ्यांनी आन्सर केलेला आहे. आणि इथे आपण जसं म्हणतो दिल मांगे मोर, तर इंडस्ट्रीला सारखंच काहीतरी हवं असतं, पण ते प्रोडक्टिव्ह आहे. उद्या आजचं जर GDP घेतलं की 60% जर आपलं टार्गेट आहे, तो कसा झाला आहे. आणि जर तुम्ही पोस्ट पॅन्डेमिक घेतलं तर ग्लोबली इंडिया एकमेव देश आहे जो पॉझिटिव्हली ग्रो होत चालला आहे. बाकी सगळ्या देशात बघा काय चाललं आहे पोस्ट पॅन्डेमिक. तर हे कसं झालं आहे, कारण की गव्हर्नमेंटनी तेवढा सपोर्ट दिला आहे आणि ऑफकोर्स इंडस्ट्रीनी पण तो सपोर्ट घेतलेला आहे. तर पुढे जाताना म्हणजे मला अगदी म्हणजे कॉन्फिडेंटली म्हणता येईल की इंडस्ट्री विल बी हॅपी. इंडस्ट्री आत्ता तर हॅपी असायलाच पाहिजे, पॉझिटिव्ह आहे. आणि पुढचं जेव्हा गव्हर्नमेंट बजेट मांडेल तेव्हा अजून काही आणि इनफॅक्ट फायनान्स मिनिस्टरने म्हटलं की पुढच्या 5 वर्षात इंडिया इज गोइंग टू सी अनप्रेसिडेंटेड ग्रोथ. आय थिंक दॅट इज अ गुड. याचं उत्तम उदाहरण देखील आपण बघितलं, ज्या प्रकारे जे फायनान्स मिनिस्टरने एक मेन्शन केलं आहे की 10 वर्षाचा आढावा आपण घेतोय, व्हाईट पेपर आपण सादर करणार आहोत, टेबल करणार आहोत. कशा प्रकारे पाचच्या 10 वर्षामध्ये भारतानं जी आहे विकास साधलेला आहे, इंडस्ट्री ॲड कशा प्रकारे बघते, कारण व्हाईट पेपरमध्ये अशा भरपूर गोष्टी येतील ज्या आतापर्यंत झाल्या आहेत आणि त्याचा फायदा आपण ब्लूप्रिंट म्हणून म्हणू शकतो की येत्या काळात होणार आहे देशाला. असं मला वाटतं. मला एक उदाहरण द्यायचं आहे. आता आपले रस्ते खूप चांगले झाले. दिल्ली जायचं असेल तर आपल्याला आता रोड चांगले झाले म्हणजे अर्ध्या टायमात आपण तिथे जाऊ शकतो आहे. म्हणजे मी लॉजिस्टिक्समध्ये म्हणतो आहे, आपल्याला काही गुड्स ट्रान्सफर करायचं असेल तर पहिले 10 दिवसमध्ये आता आम्ही 5 दिवसात करतो आहे. आणि त्याचं देशाची अर्थव्यवस्थामध्ये प्रोडक्टिव्हिटीचा खूप उपयोग होणार. आता जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे आपण पाहतो की शिप्स आता रेड सीवरून नाही येतात आणि साऊथ आफ्रिकावरून येतात. तर त्याचा खर्च आपल्याला दिसतो आणि आपल्याला आपण पाहतोय की आपल्या कम्पिटेटिव्हनेसला कसं त्याचं नुकसान आपल्याला होतं. आता हे त्याचं उलट आहे. तुम्ही जास्त केलं, तुम्ही चांगलं केलं, तुम्ही रोड चांगले केले, संपूर्ण देशात तुम्ही रोड चांगले केले, आपली अर्थव्यवस्था आहे, आपलं यंग इकॉनॉमी आहे, कन्झम्पशन वाढत आहे आणि तुम्ही सर्वत्र देशात तुम्ही रोड हवं, रेल हवं, एअरपोर्ट्स केलं किंवा रिव्हर बेस्ड लॉजिस्टिक्स केलं, तर ह्याचं कम्पिटेटिव्हनेसचा परिणाम तुम्हाला 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर येणार. आणि भारताचं काय, फक्त एक्सपोर्ट लेड नाही, डोमेस्टिक पण इकॉनॉमीचं ग्रोथ खूप जास्त आहे. मला असं वाटतं की खूपच दूरदर्शी बजेट आहे आणि सरकारांनी एक कंटिन्युटी दाखवली आहे आणि ते कंटिन्युटी दाखवली त्याचं पण आपल्याला त्यांना श्रेय द्यायला लागेल की ते चांगलंच केलं. अर्थात आपण बघतोय सैयद सर की कशा प्रकारे जी इंडस्ट्री आहे ते या वोटर अकाउंटकडे बघतायत. अर्थात काही मोठे निर्णयामध्ये घेतले नाहीत, काही पॉप्युलस निर्णय घेतलेले नाहीत, पण ज्या प्रकारे जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा आपण लोककल्याणकारी योजना म्हणू
त्यामध्ये सरकार ज्या प्रकारे खर्च करत आहे तर याचा एक आपण बघू की रिझल्ट नक्कीच येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेवर नक्की दिसायला मिळेल. चले सर. धन्यवाद शिशिर, तू दिलेल्या सगळ्या इन्साईटबद्दल. आणि मुळातच इंडस्ट्री IMC सारख्या यांचं म्हणणं असं दिसतंय की हे एक पॉझिटिव्ह बजेट आहे, कुठेही पॉप्युलिस्ट नाही आहे, पुढच्या काळाचा विचार करणारा आहे आणि डोमेस्टिक कन्झम्पशन आणि एक्सपोर्ट दोन्हीला इक्वल वेटेज देणारं हे बजेट आहे. आणि त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरचा उल्लेख केला, कोस्टल रोड, आता म्हणजे आपण अटल सेतू म्हणतोय पण आता कोस्टल रोडही थोड्या दिवसात थोड्या महिन्यांमध्ये ऑपरेशन होईल आणि त्यांनी एक मुंबईचा सुद्धा चेहरामोहरा बदलून जाईल असं त्यांनी